नगर मनमाड महामार्गावर भीषण अपघात, एक ठार एक जखमी। कोपरगाव नगर मनमाड महामार्गावरील मोठ्या पुलावर आज सायंकाळी 6 ते 6:30 वाजेच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार मोठ्या पुलावर सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक सध्या एकतर्फी सुरू आहे। त्याच दरम्यान डिस्कवर क्रमांक MH17 AP 5006 या दुचाकीवरून जाणाऱ्या दोन युवकांना ओव्हरटेकच्या नादात HR37E 3526 या क्रमांकाच्या कंटेनरने दाबल्याचे समजते। दुचाकी कंटेनर व डिवायडरमध्ये अडकून हा भीषण अपघात झाला असल्याचे नागरिकांमध्ये झालेल्या चर्चेतून समजते आहे। या धडकेत दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप सोने तसेच पोलीस वाहतूक शाखेचे दिगंबर शेलार पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। अपघातानंतर संतप्त नागरिकांनी पकडलेले कंटेनर तसेच चालकास ताब्यात घेतले व पोलिसांच्या स्वाधीन केले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे। दरम्यान नगर मनमाड महामार्गाचे काम गेल्या कित्येक वर्षापासून संत गतीने सुरू आहे। टप्प्याटप्प्याने काम होत असल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी व धोका निर्माण होत आहे। मोठ्या पुलाचे काम सुरू असल्याने सध्या वाहतूक एकतर्फी करण्यात आली आहे। स्थानिकांच्या मते अपुऱ्या नियोजनामुळे हा अपघात झाला। विशेष म्हणजे मागील आठवड्यात याच महामार्गावर एक युवकाचा कंटेनर खाली सापडून मृत्यू झाला होता। त्यानंतर अल्पावधीतच पुन्हा झालेल्या अपघातामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। या प्रकरणी पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहे।